हॅलो फ्रेंड्स, जयश्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला 1 kg केक रोज फ्लेवरमध्ये दाखवणार आहे आणि ह्यामध्ये आपण बेकरी स्टाईल फ्लावर्स बघणार आहोत आणि कशा पद्धतीने रोज फ्लेवर केक केला जातो हे मी ह्याच्यातून दाखवत आहे। 1 किलो केकसाठी मी 400 ग्रॅम प्रेमिक्स यूज करून 8 इंचच्या टीनमध्ये मी केक बेक करून घेतलेला आहे आणि तो पूर्ण गार झाल्यानंतर आयसिंग करायला घेतलेला आहे। आणि त्यानंतर मी अशा पद्धतीनं केक करत आहे की त्यावरती एक क्रीमचा लेअर, त्यानंतर आपलं रोज फ्लेवर आणि त्यावरती मी चोको चिप्ससुद्धा ॲड केलेले आहेत, कारण थोडं क्रंची लागतं केक खात असताना आणि त्यामुळे केक जास्त टेस्टी लागतो, त्यासाठी मी चोको चिप्स यूज केलेले आहेत। आणि मी अशा पद्धतीनं केक करून घेत आहे आणि केक क्रमकोट करत आहे। मी आता केक क्रमकोट करून मी थोडा उशीर फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आपण जेव्हा फिनिशिंग करतो तेव्हा आपल्याला अडचण येणार नाही क्रम्सची, कारण डायरेक्ट आपण फिनिशिंग करायला गेलो की क्रम्स येतात आणि क्रीम जास्त प्रमाणात लागते। त्यासाठी बघा मी पूर्ण केक बोर्ड क्लीन करून फ्रीजमध्ये 1 तास ठेवून मग मी फिनिशिंगसाठी आयसिंग करत आहे केकला। अशा पद्धतीने आपला केक अतिशय कमी क्रीममध्ये फिनिशिंग होत जाते, कारण अजिबात क्रीम येत नाहीत, क्रम्स येत नाहीत क्रीममध्ये आपल्या। अशा पद्धतीने मी केक करत आहे आणि हा 1 किलोचा रोज फ्लेवर केक आहे। आता मी पॅलेट नेपनं मी क्रीम लावून आता प्लेन स्क्रॅपर यूज करून मी प्लेन करून घेत आहे केक। त्यानंतर अशा पद्धतीने मी फिनिशिंग करत आहे, जिथे जिथे क्रीम कमी असेल तिथे लावून अशा पद्धतीनं केक फिनिशिंग करत आहे। आणि वरती जी ॲडिशनल क्रीम येत आहे ती स्क्रॅपरने हे केल्यानंतर मी पॅलेट नेपनं काढून घेत आहे। जिथे कुठे कमी वाटत असेल तिथं परत पुन्हा थोडी थोडी क्रीम लावून घेत आहे। आपला अशा पद्धतीने केक होत आहे। आणि तुम्हाला हे केक करत असताना काही अडचण येत असेल तर कमेंट करून सांगा आणि एक लाईकसुद्धा करा। मी कमेंट केलं की मी दुसऱ्या केकच्या व्हिडिओमध्ये मी तुमची अडचण काय असेल ती मी दूर करते। आणि प्लीज कमेंट करत जा आणि केक आवडला असेल तर लाईकसुद्धा करत जा। आणि क्रीम कशा पद्धतीने फेटायचं हे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा फ्लावर्स काढताना किंवा कलर मिक्स केल्यानंतर क्रीम जेव्हा पातळ होते हे जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा, मी तुम्हाला सांगते। कलर मिक्स केल्यानंतर आपली क्रीम थोडी पातळ होते असं वाटत असते, पण नाही पातळ होत, कारण ती परफेक्ट आपण क्रीम जेव्हा आपण बीट करतो तेव्हा परफेक्ट बीट केली की ती क्रीम कलर घातल्यानंतर अजिबात पातळ होत नाही। आणि क्रीम जेव्हा आपण बीट करतो तेव्हा ती फ्रीजमध्येच स्टोअर करायची, फ्रीजरमध्ये नाही। जेव्हा आपल्याला केक करत असताना जशी लागेल तशी दुसऱ्या एका बाउलमध्ये घेऊन यूज करावं, नाहीतर पूर्ण क्रीम बाहेर ठेवलं की बाहेरच्या क्लायमेटला ती पातळसुद्धा होऊ शकते। त्यासाठी मी आता क्रीम घातल्यानंतर अजिबात क्रीममध्ये कलर घातल्यानंतर पातळ झालेली नाही आहे, उलट शाईन आलेले आहे। जास्त स्पॅच्युलाने फिरवलं की त्या क्रीमला शाईन येऊन जाते। आणि एक छोटासा डॉट काढून मी पायपिंग बॅगला पर्पल कलरची क्रीम भरून मी बॉर्डर मारून घेत आहे आणि अजिबात जास्त नोझलसुद्धा यूज केलेले नाहीत। आणि बेकरी स्टाईल फ्लावरसुद्धा बनवणार आहे मी। आता केकच्या साईडचं जे आहे ते प्लेन दिसायला लागलं, मी थोडे थोडे डॉट काढून घेतलेले आहेत। त्यानंतर मी आपण गुलाब काढते, जे रोज काढते ना, त्याचं जे नोझल आहे ते यूज करणार आहे मी। आणि ते मीडियमपेक्षा थोडंसं मोठं साईज आहे बघा, एकदम लहान पण साईज भेटतो याच्यामध्ये, ह्याच्यापेक्षा मोठासुद्धा भेटतो। हा मीडियम साईजचा आहे नोझल। त्यानंतर मी ते पायपिंग बॅगमध्ये इन्सर्ट केलेलं आहे, समोरचं टोक कट करून। त्यानंतर अशा पद्धतीनं आपण बेकरी स्टाईल फ्लावर्स, अतिशय सोपे आहेत हे फ्लावर्स, ज्यांना टर्निंग टेबलवर जमत नाही त्यांनी अशा पद्धतीनं ही फ्लावर्स काढावं। मी तर असंच करते, कारण मला तर टर्निंग टेबलवर जमत नाही, त्यामुळे मी असं ह्याच्यावरतीच नेल यूज करूनच मी हे बनवते, फ्लावर्स नेल। त्यानंतर अशा पद्धतीनं मी फ्लावर्स काढत आहे पर्पल कलरचे। आणि हा रोज फ्लेवर आहे त्यामुळे पर्पल कलर हा मॅच पण होतो ह्या केकसाठी। आणि कस्टमाइजसुद्धा आहे हा केक, कस्टमरनी फोटो जसं पाठवले त्या पद्धतीने मी केक बनवत आहे हा। अशा पद्धतीने एक 5 फ्लावर्स काढून मी हा केक कंप्लीट करणार आहे। त्यानंतर जे फ्लावर्सनं जे आपलं जे लिव्स पाहिजे ना, ते सुद्धा मी ग्रीन कलरचे पायपिंग बॅग मला व्ही शेपमध्ये कट करून अशा पद्धतीनं लिव्स काढत आहे।
अतिशय सुंदर दिसत आहेत मला. आणि त्यानंतर जी पर्पल कलरची क्रीम मी पायपिंग बॅगमध्ये भरलेली आहे तीच यूज करून मी थोडी वेलीसारखं दाखवत आहे ह्या फ्लावर्समध्ये. अशा पद्धतीनं थोडं जास्त प्रेस केलं की अशा पद्धतीने वेली येऊन जातील. अशा पद्धतीनं आपला केक झालेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मी केकवरती नावसुद्धा त्याच पायपिंग बॅगनं लिहित आहे. पुन्हा एकदा कशाला पायपिंग बॅग भरायची म्हणून मी व्हाईटवरती उठूनसुद्धा दिसेल हा कलर, त्यामुळे मी त्याच पायपिंग बॅगनं नावंसुद्धा लिहून घेत आहे. अशा पद्धतीनं आपला केक कंप्लीट झालेला आहे. आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स.